अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा हा 9वा दिवस आहे. अजून किती दिवस चालेल याची कल्पना जगातल्या कोणत्याही देशाला नाही. युद्ध जितकं लांबतं आहे तितके त्याचे व्यापक परिणाम जगातल्या इतर देशांवर किंवा भारतावर देखील होताना दिसतो आहे. जर हे युद्ध लांबलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया जे आहे यांनी एक रिपोर्ट तयार केलेला आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो संघर्ष आहे हा संघर्ष जर दीर्घकाळ चालला तर हा संघर्ष जागतिक अर्थव्यवस्थेवर अत्यंत घातक परिणाम करणारा ठरणार आहे. कारण या युद्धामुळे महागाईचा भडका उडणार आहे, जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा साखळी जी आहे ती पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होणार आहे. म्हणून हे जे युद्ध आहे या युद्धाची व्याप्ती फक्त युद्ध करणाऱ्या देशांपुरती मर्यादित नाही, तर युद्धाशी संबंध नसलेल्या देशांना सुद्धा याची झळ जी आहे ती झळ सोसावी लागणार आहे. आणि भारताला सुद्धा याची झळ जी आहे ती झळ सोसावी लागणारी आहे. म्हणून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध होणार आहे या युद्धाचा भारताला काय फटका बसणार आहे किंवा भारतावर काय परिणाम होणार आहे याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण करणार आहोत. तर अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे या युद्धाचा सर्वाधिक तात्कालिक परिणाम जर कोणता असेल तर तो म्हणजे खनिज तेलाच्या ज्या किमती आहेत या खनिज तेलाच्या किमती वाढणार आहेत. कारण त्याची झलक मिळालेली आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर खनिज तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ जी आहे ती वाढवायला सुरुवात झालेली आहे. आणि स्टेट बँकेच्याच रिपोर्टमध्ये असं म्हटले गेलं आहे की जर खनिज तेलाच्या किमतीमध्ये $10ची जर वाढ झाली तर याचा परिणाम असा होईल की भारतामधली जी व्यापार तूट आहे या व्यापार तुटीमध्ये 36 बेसिक्स पॉईंट जे आहेत या बेसिक्स पॉईंटची तूट होईल. कारण भारत जवळपास 70% क्रूड ऑइल ही वेगवेगळ्या देशांकडून आयात करतो आणि क्रूड ऑइलची जर किंमत वाढली तर याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा भारताच्या तिजोरीवर गंभीर परिणाम होणार आहे. कारण भारताला जास्त पैसे देऊन क्रूड ऑइल जे आहे ते क्रूड ऑइल विकत घ्यावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा परिणाम असा आहे की इराणने हे युद्ध जसं सुरू झालं तसं होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे की ज्याच्यामधून जागतिक तेल व्यापारापैकी 25%पेक्षा जास्त तेल या सामुद्री धुनीमधून जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाते. आणि जर ही सामुद्रधुनी इराणने बंद केली तर या मार्गे होणारी तेलाची वाहतूक ही थांबणार आहे. त्याच्यामुळे भारताला मोठा फेरा घेऊन तेल आणावं लागणार आहे किंवा रशियासारख्या देशांकडून तेल आणावं लागणार आहे. कारण भारत 10 ते 12% तेल इराणकडून घेत होता. पण या युद्धामुळे तेल पुरवठा विस्कळीत होणार आहे. आणि जर इराणने ही जी सामुद्रधुनी जर बंद केली तर आपोआपच जहाजांचा खर्च किंवा प्रवास खर्च जो आहे तो प्रवास खर्च वाढणार आहे. त्याच्यामुळे आपोआपच जर तेल जे आहे ते तेल वाढणार आहे. याशिवाय हे जे युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धामुळे भारताच्या निर्यातीवर देखील फार मोठा व्यापक परिणाम होणार आहे. कारण भारतामधली बासमती तांदूळ जो आहे तो जवळपास 25% बासमती तांदूळ इराणला विकत होतो. चहा देखील मोठ्या प्रमाणावर आपण इराणला निर्यात करतो. मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते निर्यात करतो. किंवा भारतामधून जी मासची निर्यात होते ही मासची निर्यात किंवा फळांची निर्यात जी होते याच्यामध्ये इराणचा आणि आखाती देशांचा खूप मोठा वाटा आहे. या युद्धामुळे ही संपूर्ण निर्यात जी आहे ती निर्यात थांबणार आहे. ऑलरेडीच भारताची निर्यात कमी आहे आणि या युद्धामुळे जी काही थोडीफार निर्यात होते तर त्याच्यामध्ये देखील अडथळा होणार आहे आणि आयात
जशीच तशी राहणार आहे. म्हणून भारताची वित्तीय तूट जी आहे ती वित्तीय तूट वाढणार आहे. म्हणजे भारताचा जो निर्यात आहे या निर्यातीला देखील फार मोठा फटका जो आहे तो फटका बसणार आहे. पुढचा महत्त्वाचा परिणाम असा होणार आहे की हे जे युद्ध आहे या युद्धाची व्याप्ती फक्त इराण आणि इस्रायलपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण आखाती देशामध्ये या युद्धाचा वणवा पेटलेला आहे. कारण इराणने अनेक आखाती देशांवर, विशेषतः अमेरिकेचे लष्करी केंद्र असलेले किंवा उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रांवर हल्ला केल्यामुळे आखाती देशामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि या आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक काम करतात, यांच्यामध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी असतील, काम करणारे लोक इराणमध्ये अडकलेले आहेत, UAEमध्ये अडकलेले आहेत, आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत. जर या युद्धाचा वणवा मोठ्या प्रमाणावर पसरत राहिला, दीर्घकाळ हे युद्ध चालत राहिलं, तर भारतामधले जे मोठ्या प्रमाणावर कामगार त्या ठिकाणी आहेत त्या कामगारांना देखील भारतामध्ये परत यावं लागेल किंवा त्यांना आणण्यासाठी भारत सरकार जे आहे त्या भारत सरकारला प्रयत्न करावे लागतील. हा देखील फार मोठा फटका जो आहे तो फटका भारताला बसणार आहे. तसंच हे जे युद्ध सुरू आहे या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पत जी आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी झालेली दिसून येते. कारण या युद्धाच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचा दौरा केला होता आणि इस्रायलचा दौरा त्यांचा संपल्याबरोबर इस्रायलने इराणवर अटॅक केला. पण त्या संदर्भात भारताच्या पंतप्रधानाला कोणत्याही प्रकारची कल्पना जी आहे ती कल्पना दिली गेली नाही. म्हणजे भारतासारख्या एवढ्या शक्तिशाली देशाला किंवा एवढ्या लोकसंख्या असलेल्या देशाला इस्रायलकडून कल्पना दिली गेली नाही. किंवा इराणचं जे नौसैनिक जहाज जे आहे ते भारतामध्ये भारतीय नौदलासोबत सराव करण्यासाठी आलेलं होतं. हे जहाज परत जात असताना भारताच्या हद्दीपासूनच जवळच अमेरिकेने या जहाजावर हल्ला केला आणि हे जे जहाज आहे, नौदलाचं जे जहाज होतं, पाणबुडी होती, ही पाणबुडी अमेरिकेने बुडवली. ही भारताकडे आलेले इराणच्या सैन्यावर हल्ला करत असताना अमेरिकेने कोणत्याही प्रकारची कल्पना जी आहे ती कोणत्याही प्रकारची कल्पना ही भारताला दिली गेली नाही. त्यानंतर इराणचे जे सर्वोच्च नेते होते आयतुल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास 4 दिवसापर्यंत भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. याचा जगातल्या अनेक देशांनी अर्थ असा घेतला की भारत हा देश अमेरिकेच्या दबावाखाली आलेला आहे किंवा जी काही प्रतिक्रिया दिली आहे ती परराष्ट्र मंत्रालय जे आहे ते परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली आहे. किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळामधले जे मंत्री आहेत, हे मंत्रिमंडळामधले मंत्री हे सातत्याने भारत हा अमेरिकेच्या बाजूला आहे किंवा भारत या युद्धामध्ये अमेरिकेला कसं सहकार्य करतोय अशा प्रकारची विधानं जी आहेत ती विधानं करतायत. वास्तविक भारत हा युद्धामध्ये तटस्थ आहे, ना अमेरिकेच्या बाजूने आहे ना इराणच्या बाजूने आहे. परंतु अशा प्रकारची विधाने करून भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची पद आणि प्रतिमा जी आहे ती प्रतिमा अमेरिकेच्या सरकारकडून जे वेगवेगळे विधानं केले जातात या विधानामुळे देखील कमी होते. तर या पद्धतीने अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे या संघर्षाचे भारतावर काय काय परिणाम होणार आहेत याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे.